नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य, केटीएचएम महाविद्यालय, नाशिक. मागील लेक्चरमध्ये आपण स्पेशल पेपर व्यवसाय प्रशासन 2 म्हणजेच मानवी संसाधन विकास आणि विपणन या विषयाची ओळख करून घेतली. या विषयात समाविष्ट असणाऱ्या 8 प्रकरणांची माहिती मिळवली. तसेच मानवी संसाधन व्यवस्थापन या पहिल्या प्रकरणाची सुरुवात देखील केली. यात सुरुवातीला आपण मानव संसाधन म्हणजे काय हे समजून घेतले व मानवी संसाधनाची व्याख्या बघितली. आज आपण या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिले, मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय? मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या. मानवी संसाधनाची उद्दिष्टे. मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती व मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्ये बघणार आहोत. आपण या विषयाला मानव संसाधन व्यवस्थापन असे का म्हणतो? सुरुवातीला आपण असे सांगू शकतो की प्रत्येक उत्पादनाच्या मागे मानवी मन, प्रयत्न किंवा मनुष्य तास म्हणजेच कामकाजाचे तास असतात. मानवाच्या मदतीशिवाय कोणतेही उत्पादन किंवा सेवा तयार केली जाऊ शकत नाही. काहीही बनविण्यासाठी किंवा काम करण्यासाठी माणूस हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रत्येक संस्थेची इच्छा असते की कुशल आणि सक्षम लोकांमुळे त्यांचा व्यवसाय हा सक्षम आणि उत्कृष्ट झाला पाहिजे. म्हणून यासाठी व्यवसायाच्या व्यवस्थापनाचा वाटाही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून सुरुवातीला आपण व्यवस्थापनाच्या 5 स्त्रोतांची माहिती मिळवूया. 5 एम्स ऑफ मॅनेजमेंट यामध्ये मेन, मनी, मटेरियल, मशीन्स अँड मेथड्स यांचा समावेश होतो. व्यवस्थापनाचे हे 5 स्त्रोत म्हणजेच मानव, पैसा, मशीन, साहित्य आणि पद्धती. यामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन पहिल्या एम बद्दलचा व्यवहार करते, जे मानव आहे. असे मानले जाते की 5 घटकांमध्ये मानव हा घटक व्यवस्थापित करणे इतके सोपे नाही. प्रत्येक माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे आणि मानव या घटकाला इतर 4 घटकांना हाताळण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून तो इतर घटकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. कारण इतर स्त्रोत हे एकतर निर्जीव किंवा अमूर्त आहेत. म्हणून त्यांच्यासाठी काय चांगले आहे याचा विचार करणे किंवा ठरविण्याचे सामर्थ्य या घटकांमध्ये नाही. म्हणून मानवी संसाधन व्यवस्थापन उपलब्ध कुशल कामगारांच्या योग्य वापरासाठी कार्य करत असते. सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार केला तर बांधकाम व्यवसायाचे उदाहरण आपण देऊ शकतो की या व्यवसायात सद्यस्थितीला कुशल कामगारांची गंभीर कमतरता दिसून येते. यामुळे मानवी घटकाचा बांधकाम व्यवसायाच्या उत्पादकतेवर किती नकारात्मक परिणाम झालेला आहे हे आपण सांगू शकतो. म्हणून मानवी संसाधन व्यवस्थापन या संज्ञेत 3 शब्दांचा समावेश झालेला आपल्याला दिसतो व यातील प्रत्येक शब्द काहीतरी संदर्भ आपल्याला देत असतो. यात पहिला मानव म्हणजेच एखाद्या संस्थेतील कुशल कर्मचाऱ्यांचा संदर्भ आपल्याला मिळतो. तर संसाधन या शब्दापासून स्त्रोत म्हणजेच मर्यादित उपलब्धता किंवा दुर्मिळता संदर्भित केली जाते. तर व्यवस्थापन म्हणजे यात अशा मर्यादित किंवा दुर्मिळ स्त्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे कसा उपयोग करता येईल आणि संघटनेची उद्दिष्टे कशी मिळवायची याचा उल्लेख केला जातो. आता आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या व्याख्या बघणार आहोत.
मानवी संसाधन व्यवस्थापन या संज्ञेची व्याख्या म्हणजेच काम करणाऱ्या लोकांचे व्यवस्थापन किंवा व्यवस्थापकाचे व्यवस्थापन अशी करता येईल. आजच्या आधुनिक व्यवसायात मानवी संसाधन व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये मनुष्य प्राण्याच्या विविध अंगांचा अभ्यास केला जातो. यात कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कौशल्य वाढविण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असा वाव दिला जातो. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजेच मानवी भांडवलाचा म्हणजेच व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यामध्ये रस दाखवित असते. अर्थात मानवी संसाधन व्यवस्थापनाची कोणतीही एक सर्वमान्य अशी व्याख्या देता येणार नाही. तरीही आपण काही तज्ज्ञांच्या व्याख्या बघूयात. यात सर्वप्रथम पिटिग्यू आणि व्हिप यांची व्याख्या. यांच्या मते मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही कंपनीला पूर्तता कराव्या लागणाऱ्या ज्ञान, गुणविशेष आणि कौशल्ये इत्यादी संबंधीचे संपूर्ण व्यवस्थापन होय. यामध्ये व्यवस्थापनातील लोकांची निवड, प्रशिक्षण व विकास, कर्मचाऱ्यांचे संबंध व हानीपूर्ती इत्यादी संबंधी करावयाच्या कृतींचा समावेश असतो. अशा सर्व कृती मानवी संसाधन व्यवस्थापन तत्त्वज्ञानाप्रमाणे मर्यादित असतात. दुसरी व्याख्या स्टोरे यांच्या मते आदर्शवाद व तत्त्वज्ञान यांचा आधार लाभलेला अंतर्गत ध्येय धोरण संच म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन होय. वीर एल यांच्या मते संघटना, कर्मचारी व त्यांची मानवी संसाधने यांच्यात जे नातेसंबंध निर्माण होतात अशा प्रकारचे सर्व निर्धार व कृती मानवी संसाधन व्यवस्थापनात समाविष्ट असतात. यावरून आपण असे सांगू शकतो की मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध व्यवस्थापनाच्या लोकांशी असतो. या लोकांनी अधिकाधिक मूल्य संपादन करून स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये देखील व्यवस्थापनाला लाभ मिळवून द्यावयाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे बघणार आहोत. व्यवसाय संघटनेचा मानवी संसाधन हा घटक कोणत्याही व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मानवी संसाधनाचे व्यवस्थापन हे एक आव्हानात्मक काम आहे. या व्यवस्थापनाची विशिष्ट अशी उद्दिष्टे असतात, जी व्यवसाय संस्थेच्या मूलभूत उद्दिष्टांशी निगडित असतात. व्यवसायाची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची योग्य कामासाठी निवड करणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवसाय संघटनेला योग्य प्रमाणात योग्य, पात्र आणि कार्यक्षम कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे व याच उद्दिष्टाभोवती मानवी संसाधन व्यवस्थापनाची इतर उद्दिष्टे गुंफलेली आढळून येतात. त्यापैकी पहिले उद्दिष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देणे. मानवी संसाधन व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संघटनेला मनुष्यबळ उपलब्ध करून देणे. संघटनेमध्ये योग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये कुशल, अर्धकुशल व इतर कर्मचारी असतात. ते सर्व कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय संस्थेची मनुष्यबळाची गरज भागविणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. दुसरे, मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग करणे. मानवी संसाधन व्यवस्थापनाचे उद्दिष्ट म्हणजे उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर आणि प्रभावी उपयोग करून घेणे हा होय. तिसरे, मनुष्यबळाला अभिप्रेरित करणे. यात मनुष्यबळाला अभिप्रेरित करण्यासाठी अनेक प्रेरणा दिल्या जातात. आर्थिक आणि आर्थिकेतर अभिप्रेरणा या देऊन कर्मचाऱ्यांना प्रेरित केले जाते की ज्यामुळे व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे
पार पाडली जातात. चौथे, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे. संघटनेमधील मानवी संबंध आणि कर्मचाऱ्यांचे उच्च पातळीवर टिकवून ठेवणे, कामाच्या ठिकाणी सुधारणा करणे हे मानवी संसाधन व्यवसायाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पुढे मनुष्यबळ विकास. मनुष्यबळ विकासाचे स्वाभाविक उद्दिष्ट म्हणजे औद्योगिक संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. त्यांच्यामधील सुप्त गुण, कौशल्य यांना वाव देऊन त्यांची कामगिरी सुधारण्याकरिता त्यांना प्रेरित करणे हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सहावे, उद्दिष्टांची पूर्तता. प्रत्येक व्यवसाय संस्था काही विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याकरिताच अस्तित्वात येते. त्याचप्रमाणे कर्मचारी सुद्धा त्यांची वैयक्तिक उद्दिष्टे साध्य व्हावी म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये काम करीत असतात. यामध्ये त्यांना कामाचा भरपूर मोबदला, मान सन्मान, विविध सुविधांची उपलब्धता ही त्यांची उद्दिष्टे असतात. या दोन्ही उद्दिष्टांमध्ये समन्वय साधून त्यांची पूर्तता करणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सातवे, वरिष्ठ व कनिष्ठांमध्ये चांगल्या प्रकारे संबंध प्रस्थापित करणे. प्रत्येक व्यवसाय संस्था काही विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याकरिताच अस्तित्वात येतात. त्याचप्रमाणे कर्मचारी सुद्धा त्यांची वैयक्तिक उद्दिष्टे साध्य व्हावी म्हणून औद्योगिक संस्थेमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणे, संस्थेबद्दल आत्मीयता निर्माण करणे, त्यांना कामापासून समाधान मिळेल असे वातावरण निर्माण करून त्यांचे नीतिधैर्य उंचावणे, विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांबद्दल जाणीव निर्माण करणे हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. पुढे आठवे उद्दिष्ट, उत्पादकतेमध्ये वाढ करणे. मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कामगिरीचे मूल्यमापन अशा कामगारांच्या कौशल्यांमध्ये वाढ करणाऱ्या विविध गोष्टींचा समावेश असतो. कुशल, प्रशिक्षित कर्मचारी विविध प्रकारची कामे कौशल्याने आणि आत्मविश्वासाने करू शकतात. कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्याचा हेतूही मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे साध्य होत असतो. नववे उद्दिष्ट, बदलत्या व्यावसायिक पर्यावरणाला सामोरे जाणे. सध्या व्यावसायिक पर्यावरण फार झपाट्याने बदलत आहे. त्याचा व्यवसाय संस्थेची कामकाज पद्धती, उत्पादने, बाजारपेठा अशा विविध गोष्टींवर परिणाम होतो. कर्मचाऱ्यांमध्ये बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणे, विविध बदलांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट सांगता येईल. दहावे उद्दिष्ट, एकीकरण घडवून आणणे. उपक्रमामध्ये काम करणारे कर्मचारी व त्यांच्या समूहाचे उपक्रमाच्या संघटनेशी अशा रीतीने एकीकरण घडवून आणणे की ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहभागित्व, संघटनेप्रती बांधिलकी व निष्ठेची भावना निर्माण होईल. हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आणि शेवटी इतर उद्दिष्टे. यामध्ये व्यवसाय संस्थेमधील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करून उत्पादन खर्चामध्ये कपात घडवून आणणे, व्यवसाय संस्थेची नफा मिळवण्याची क्षमता वाढविणे, कर्मचाऱ्यांविषयी कार्य, कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, त्यांची बढती इत्यादी परिणामकारकरित्या पार पाडावी यासाठी पुरेशी माहिती गोळा करणे इत्यादी मनुष्यबळ व्यवस्थापनाची इतर उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती बघणार आहोत.
आजच्या या आधुनिक व्यावसायिक जगतात मानवी संसाधनाचे महत्त्व वाढलेले आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे की ज्यामध्ये अनेक बाबींचा समावेश होतो. मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती यातही अनेक मुद्द्यांचा समावेश होतो. त्यातील पहिला मुद्दा कल्याणविषयक बाजू हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कल्याणविषयक बाजू म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध सुविधा कार्यांचा विचार करणे होय. कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित कार्य म्हणजे कामाच्या ठिकाणची परिस्थिती, कॅन्टीन, पाळणाघरे, राहण्याची व्यवस्था, वाहतूक, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक, मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक सोयी सुविधा तसेच आरोग्य आणि सुरक्षा संबंधीच्या तरतुदी आहेत. मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये या सर्व बाजूंची तरतूद करण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापकाला फॅक्टरी ॲक्ट आणि कामगार कल्याण कायदे यातील तरतुदींचे ज्ञान असणे आवश्यक असते. तर नमूद केलेल्या सोयीसुविधा पुरविणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. दुसरा मुद्दा कर्मचारी वर्ग बाजू. कर्मचारी वर्ग बाजू हा मानवी संसाधनाचा महत्त्वाचा संदर्भ आहे. यामध्ये मनुष्यबळ नियोजन, भरती, निवड, नेमणूक, बढती, बदली, पदावनती, कपात, शिक्षण आणि विकास तसेच वेतन आणि पगार व्यवस्थापन इत्यादींचा विचार करावा लागत असतो. तिसरा मुद्दा औद्योगिक संबंध बाजू. औद्योगिक संबंध म्हणजेच कामगार संबंध. कामगार संबंध हे बाजू व्यवसाय संस्थेचे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी एक समूह म्हणून असलेले संबंध आणि कामगार संघटना व व्यवस्थापन संबंध तसेच वाटाघाटी, सौदे प्रक्रिया, शिस्त पालन, तक्रार हाताळणी आणि तडजोड इत्यादी बाजूंशी संबंधित असते. मानवी मूल्यांची ओळख हा मानवी संसाधन व्यवस्थापनाचा पाया आहे आणि त्याच्या सहाय्याने व्यवसाय संस्थेत चांगले कामगार संबंध निर्माण करणे व टिकवणे शक्य होत असते. औद्योगिक संबंधांचे वातावरण निश्चित करण्यात मानवी संसाधन धोरणे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त डेल यॉर्डर यांनीही मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती त्यांच्या शब्दात सांगितलेली आहे. डेल यॉर्डर याने मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती काही कार्यांमध्ये वर्गीकृत केलेली आहे. त्यात पहिले कार्य संघटनात्मक संबंधासाठी सर्वसाधारण आणि विशेष व्यवस्थापन धोरण आखणे, नेतृत्व आणि सहकार्यासाठी योग्य असे संघटन निर्माण करणे आणि टिकविणे हे महत्त्वाचे कार्य त्यांनी सांगितलेले आहे. तसेच सामूहिक सौदेबाजी, करार वाटाघाटी, करार प्रशासन आणि तक्रार निवारण करणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या व्याप्तीत समाविष्ट होत असते. याचप्रमाणे कर्मचारी संघटन, शोध, प्राप्ती आणि विहित नमुन्यात आणि संख्येत कर्मचाऱ्यांची उपलब्धता करणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या कार्यात समावेश होत असतो. तसेच सर्व पातळीवरील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक विकासाच्या आणि बुद्धीच्या तसेच आवश्यक कौशल्ये आणि अनुभव प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या विकासास मदत करणे. पुढचे कार्य कर्मचाऱ्यांना संप्रेरके देऊन त्यांचे अभिप्रेरण करणे. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेतील मनुष्यबळ व्यवस्थापनाचा आढावा घेणे आणि अंकेक्षण करणे. आणि शेवटचे कार्य कर्मचारी वर्तनाचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी योग्य ती
पावले उचलणे यासाठी संशोधन वृत्ती हाती घेणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्य बघणार आहोत. यातील पहिले कार्य नोकर भरती. मानवी संसाधन व्यवस्थापनाचे नोकर भरती हे एक महत्त्वाचे कार्य आहे. कोणत्याही व्यवसायाच्या कर्मचारी कार्याच्या विकासातील पहिला टप्पा म्हणजे नोकर भरती असतो. व्यवसायाचे कामकाज चालविण्यासाठी योग्य प्रकारच्या व्यक्तींची नियुक्ती करणे म्हणजेच नोकर भरती करणे होय. कोणत्याही व्यवसायाच्या स्थापनेत आणि वाढीमध्ये लोकांची नियुक्ती हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा असतो. कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेत नोकर भरती ही महत्त्वाची पायरी असते. नोकर भरती ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये भावी कामगार किंवा कर्मचारी यांचा शोध घेऊन त्यांना व्यवसायात कामासाठी संधी मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. योग्य नोकर भरतीसाठी काही टप्पे सांगण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला टप्पा अर्ज मागविणे. निरनिराळ्या जाहिरात माध्यमातून योग्य उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उद्युक्त केले जात असते. दुसरा टप्पा योग्य अर्जाची निवड करणे. नोकरीच्या संदर्भातील निवड ही एक नकारात्मक प्रक्रिया असते, कारण यामध्ये अनेक अर्जांमधून फक्त काही योग्य उमेदवारांची निवड करून त्याच पदासाठी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांना वगळण्यात येते. एका योग्य आणि परिणामकारक कर्मचारी निवडीमुळे पुढील गोष्टी शक्य होत असतात. त्यात उत्पादनात वाढ होते. दुसरे, वस्तूंच्या दर्जात सुधारणा होत असते. संपूर्ण उत्पादन खर्चात बचत होत असते. योग्य कर्मचारी निवडल्यामुळे कामामध्ये संघर्ष कमी होत असतो. कामगार उलाढालीचा दर खालावत नसतो. पुढे प्रवृत्त चाचणी. योग्य व लायक उमेदवार निवडण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या प्रवृत्ती चाचण्या घेतल्या जातात. उदाहरणार्थ बुद्धिमत्ता चाचणी, वैद्यकीय चाचणी, ताण चाचणी, मानसिक चाचणी इत्यादी चाचण्या ह्या घेतल्या जात असतात. यानंतर पुढील टप्पा मुलाखती. लायक व योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवणे आवश्यक असते. कामाच्या स्वरूपानुसार मुलाखतीचे स्वरूप ठरविले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती आयोजित केल्या जातात. उमेदवाराची मुलाखत झाल्यानंतर पुढचा टप्पा असतो निवड. कामाच्या स्वरूपानुसार आणि उमेदवाराची पात्रता लक्षात घेऊन लायक उमेदवाराची निवड करण्यात येते. पुढचा टप्पा उमेदवारांना पद देणे. निवड झालेल्या उमेदवाराला सुरुवातीचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामध्ये कंपनीबद्दलची माहिती उमेदवाराला देण्यात येते. या माहितीमध्ये कंपनीची उद्दिष्टे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्पादन, खाती, त्याला कोणाच्या हाताखाली काम करायचे आहे इत्यादी माहिती देण्यात येत असते. पुढचा टप्पा नवीन कर्मचाऱ्याचा पाठपुरावा. उमेदवाराला एकदा प्राथमिक माहिती दिल्यानंतर तो उमेदवार त्याच्या कामात तरबेज होईपर्यंत त्याला पाठपुरावा केला जातो. पुढचा टप्पा गुणवत्ता मापन. नवीन कर्मचाऱ्याचा पाठपुरावा पायरीनंतर नवीन कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले जाते. कर्मचाऱ्याने केलेले काम लक्षात घेतले जाते. त्यास गुणवत्ता मापन असे म्हटले जाते. कार्यक्षमता मूल्यमापनानंतर आवश्यकतेनुसार त्या कर्मचाऱ्याला योग्य ते शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात असते. यानंतरचा टप्पा बढती, बदली आणि काढून टाकणे. गुणवत्ता मापनानंतर चांगली कार्यक्षमता दाखविणाऱ्या कर्मचाऱ्याला बढती देऊन व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
व्यवसाय संघटना किंवा त्यातील विभागाच्या आवश्यकतेनुसार कामगारांची एका कामाहून दुसऱ्या कामाकडे बदली केली जाते. ज्यांची कार्यक्षमता कमी असते अशा कर्मचाऱ्यांना ती वाढविण्यासाठी काही कार्यक्रम तयार केले जातात व जुन्या कर्मचाऱ्यांना संघटनेमधून निवृत्त केले जात असते, म्हणजेच काढून टाकले जात असते. पुढचा टप्पा रोजगार नोंदी. नोकर भरतीतील सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे व्यवसाय संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अद्ययावत नोंदी ठेवल्या जात असतात. मानवी संसाधनाचे पुढचे कार्य प्रशिक्षण आणि विकास. कामगारांचे कौशल्य, क्षमता आणि उत्पादकता वाढविण्याच्या हेतूने कधी कधी कामगारांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण होत असते. प्रशिक्षण पद्धतींचे अनेक प्रकार असतात. उदाहरणार्थ कामाचे प्रशिक्षण, व्याख्यान पद्धती, शिबिर, नाटके इत्यादी. अधिकारी वर्गासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे विकास कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये संघटना बांधणी, आंतरसमूह संघर्ष, चौकशी, समोरासमोर चर्चा इत्यादींचा त्यात समावेश होत असतो. त्याचप्रमाणे संवेदनशीलता प्रशिक्षण, भूमिका इत्यादींसारख्या प्रशिक्षण तंत्रांचा उपयोग केला जात असतो. पुढचे कार्य आहे बढती, बदली आणि हकालपट्टी. बढती आणि बदली ही मानवी संसाधन व्यवस्थापनाची आवश्यक व महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये पण आहेत. कामगारांची कार्यक्षमता आणि कौशल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बढतीची योग्य धोरणे आखणे गरजेचे असते. ज्येष्ठत्व, कार्यक्षमता, पात्रता, सेवांचा कालावधी, अनुभव इत्यादी गोष्टींवर आधारित सूत्रबद्ध बढतीचे कार्यक्रम आखले गेले जातात. बदलीमध्ये एखाद्या कामगाराची जबाबदारी आणि मोबदल्यात कोणत्याही प्रकारचा बदल न करता त्याची एका कामातून दुसऱ्या कामाकडे बदली केली जाते. अस्तित्वात असलेल्या कर्मचारी वर्गातूनच तडजोड करण्याच्या दृष्टीने अंतर्गत बदल्या करणे गरजेचे असते. बदलीसाठी अनेक कारणे असतात, जसे एखाद्या विभागातील कामगारांची अपुरी संख्या, व्यवसायाची वाढ, व्यवसायाचे विस्तृतीकरण, अयोग्य निवड, कर्मचाऱ्यांच्या क्षमतेत आणि आवडीत बदल होणे. मानवी संसाधन विभागाने वेळोवेळी योग्य बदली धोरणांची आखणी केली पाहिजे. अनेक विधी कारणांसाठी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती कालावधीपूर्वीच त्याला नोकरीतून काढून टाकले जाते. कधीकधी कर्मचारी स्वतःच निरनिराळ्या कारणांसाठी नोकरीतून दूर जातो. अशा प्रकारे एखाद्या कामगाराला नोकरीतून काढून टाकताना ही परिस्थिती कौशल्यपूर्णपणे हाताळणे गरजेचे असते. पुढचे कार्य मोबदला. कर्मचारी व्यवसाय संघटनेची करीत असलेली सेवा पाहून त्याला योग्य असा मोबदला दिला गेला पाहिजे. योग्य मोबदला ठरवण्यासाठी काही गोष्टींचा विचार केला जातो. त्यामध्ये कामाचे मूल्यमापन आणि विश्लेषण, कर्मचाऱ्यांचे मेरिट गुणवत्ता मापन किंवा कार्यक्षमता मूल्यांकन, संप्रेरक योजना, नफ्यात सहभाग किंवा नफ्यात त्यांना वाटा दिला जात असतो. पुढचे कार्य कामगार कल्याण आणि कर्मचारी सेवा. कामगारांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी कल्याणकारी सुविधा पुरवणे उपयोगी ठरत असते. या कार्यामध्ये काही गोष्टींचा समावेश होत असतो. ते म्हणजे कामाच्या ठिकाणची परिस्थिती योग्य ठेवणे, कारखान्यातील आरोग्य रक्षणार्थ काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे, उपहारगृहे, विश्रांतीगृहे, पाळणाघर इत्यादी सारख्या कल्याणकारी सुविधा पुरविणे. तसेच कामगारांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम
तसेच करमणुकीची साधने उपलब्ध करून देणे, कामगारांची क्षमता आणि कौशल्ये यांच्यात वाढ करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक सुविधा पुरविणे, त्याचप्रमाणे घरे आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तरतूद करणे, कर्मचारी समुपदेशन आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुविधा पुरविली जाते. पुढचे कार्य असते औद्योगिक संबंध. सुदृढ आणि शांततापूर्वक संबंध प्रस्थापित करण्यासाठी काही बाबी लक्षात घेणे गरजेचे असते. त्यामध्ये व्यवसाय संघटनेत केवळ एकच कर्मचारी संघटना असावी. नफा आणि व्यवस्थापन यामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा. व्यवसाय संघटनेमध्ये शिस्तीसाठी योग्य नियम आणि नियमावली तयार केलेली असावी. बक्षीस आणि शिक्षा यासाठी योग्य प्रणाली अस्तित्वात असावी. पुढचे कार्य कर्मचाऱ्यांच्या नोंदी ठेवणे किंवा त्यांची माहिती जतन करणे. कर्मचाऱ्यांबद्दलची अद्ययावत माहिती पद्धतशीरपणे ठेवलेली असावी. बदली, बढती इत्यादी संबंधी निर्णय घेताना ही माहिती उपयोगी ठरू शकते. या माहितीमध्ये कर्मचाऱ्याची पात्रता, अनुभव, त्याची आवड, उपलब्ध रजा, सेवा कालावधीमध्ये त्याने केलेली विशेष कामे इत्यादीचा समावेश असतो. शेवटचे कार्य संशोधन आणि कर्मचारी अंकेक्षण. वरील सर्व नोंदी व माहितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांबद्दल संशोधन आणि अंकेक्षण वेळोवेळी करता येऊ शकते. या कार्यामुळे व्यवसाय संघटनेला त्याच्या विस्तारीकरण योजनांबद्दल निर्णय घेताना व्यवस्थापनाला योग्य ते मार्गदर्शन मिळत असते. अशा प्रकारे मानवी संसाधन व्यवस्थापनाची विविध कार्ये आज आपण बघितलेली आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी संसाधन व्यवस्थापन या संकल्पनेचा अभ्यास केलेला असून आज आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या बघितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मानवी संसाधन व्यवस्थापनाचा उद्देश, व्याप्ती व कार्ये यांचाही सखोल अभ्यास केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापन व मानवी संसाधन विकास यातील फरक बघणार आहोत. त्याचप्रमाणे आधुनिक व्यवसायात मानवी संसाधन विभागाचे संघटन, व्याप्ती आणि कार्ये यांचा देखील अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.